येतं रे येतं तुला. बोट गेली पुढं. बघूया रे. नाही भेटला तर नाही भेटलं. वॉट अ ग्रेट एक्सपिरियन्स. वॉट अ ग्रेट एक्सपिरियन्स. हा रायगडला मजा आहे ना. रायगडचे रोडली त्याची बाईक आणि तेव्हा पाऊस चालू होता. पावसात आणि सीन काय ना रात्री तिकडे डेस्टिनेशनला पोहोचलो ना त्याच्याकडे मी काम आहे लाईट केलेली. ठीक आहे. आम्ही मस्त वाशीला कुठे राहतात तुम्ही? जात का नाही मुंबईला? मुंबईला का नाही जात? मी कधी गेली नाही. एकदा गेलते शहरीलाच गेलते काय? मी इथं पंढरपुरात नाही गेलं पाहिजे मुंबईला म्हणजे तसं. हा पण ते तिकडे काय करतात तुमचे माणसं? काय करतात? आमची इंजिनियर आहेत ते पोरं. इंजिनियर. भावाचे पोरं. ते तुम्ही नंबर ते वाशीला म्हणजे वाशीचं जवळ आहे. नवी मुंबईमध्ये येते. हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। तो अभी हम लोग ने होटल से सब नाश्ता वगैरह करके निकल गए। नाश्ता तो नहीं किया है लेकिन निकल गया अभी पंढरपुर मंदिर के लिए। हमारे होटल से 1 किलोमीटर दूर है और 10 मिनट वॉकिंग डिस्टेंस पे है। तो कुछ इस तरह से नज़ारा है। आई शपथ नाही ना बघ. ॲ नव्हतं वाचलं असं वाचलेलं फक्त येताना. जायचं इथून. इकडे आहे जवळ आहे. चल वारकरी सगळे वारकरी. अरे यार मी तो रुमाल घ्यायला पाहिजे होता. अरे काय 1 नंबर वाटला असतो. त्यांचा आहे का? काय करणार आहे ते घेऊन? चल ना पुढे घेऊ ना. हा वाव. तर आम्ही अशा प्रकारे पोचलो आहोत विठ्ठल रुक्माई मंदिर. जाम लांब आहे, दाखवतो मी. दिसतंय का? हा व्हेरी गुड. मस्त आहे रे. नाश्ता करू आधी मग जाऊ. काय येण्यासाठी ट्रेन खूप कमी आहेत. ट्रेन हां तू बोलता आता नाश्ता करू आधी फोटो बांधणार. ट्रेन आहे ना. ट्रेन खूप कमी आहे. तुम्हाला ना सोलापूरवरून आलं ना डायरेक्ट पंढरपूरची बस भेटेल. 1-2 तासामध्ये सोडेल तुम्हाला इथे. पण ट्रेन खूप कमी आहेत. यायचं असेल मी डिटेल्स टाकेल तिकडे. हां डिटेल्स टाकेल त्याच्यामध्ये खालती. सगळे आले तरी इथे. हॉटेल नंद काय लिहिले दिसत नाही रे. नंदनवन. अच्छा ये इथे दर्शन आहे का पहिलं? कृष्ण मंदिर, भगवान श्री कृष्ण मंदिर. वाव. हे भगवान श्री कृष्ण मंदिर आहे. गोपाळ कृष्ण मंदिर.
बघा मन बोल अरे बोल ना बोल अरे पहिले पोटोबा नंतर विटोबा यांनी आम्हाला सांगितलं इथंच हे झालेलं इन्व्हेंट हा आधी विठोबा आपण दर्शनासाठी आलोय. कशासाठी जाऊ रे भूक लागली इथं जाऊया का वारकरी भोजनाला भेटेल मला पावभाजी भेटेल ना तर आम्ही डिसाईड केलं की इथं वारकरी भोजनालयामध्ये नाश्ता करून जाऊया का पावभाजी आय डोंट नो दोन पाव एवढे फक्त इकडे लावा आणि मध्ये मध्ये आणतो तू अरे काय करणार पकडताना भीती वाटते ना पडला तर मग काय माहित माझी किडनी मागितली तर तू ए बाकीच्या जागेवर लाव त्याच्या काय ते विठ्ठल रांचं रूप असंच काहीतरी हा विठ्ठलांचं छायाचित्र नाव छान का काय ते आता रुटीन म्हणाले काय बोलतो ते पण बनवतोय तू तो फुल नाही, नाही. फुल स्लीव आहे नाही हा बस झालं बा मला माहित नाही काय बोलतो जाईल हा आणि फुल फक्त टाक जे घालतो हा सांग रे किती देऊ काय ए बाबा आता आम्हाला सांगितलं पण नाही मला माहित नाही किती बोलतो 50 घे दादा आम्हाला दे दादा 50 घे आम्हाला किती बोलतोय तो अरे तू आम्हाला माहित पण नाही ना तू अरे आम्हाला माहित पण नाही मला उलट ते असंच पुसलं काय अरे बाळा सांगायचं असतं आधी माहिती आहे का कशाला लावून दे बाई नाही ना हा व्हिडिओ ते पायाला लावून देतील ना चटणी एक कितीला कारण आता त्यांनी ते हातावर काढले ते बघा ते 500 रुपये बोलतोय म्हणून आधी विचारलेलं बरं नाही राहू दे थोडा टाइम राहू दे आता आम्ही नको बोललेलो तरी त्यांनी काढलं
तुमचं नाव काय काका? तांबोली. तांबोळी. दे पैसे दे. आहे ऑनलाईन. तर तांबोळी महाराज यांच्याकडून आम्ही प्रसाद घेतलाय. गाईस ॲक्च्युली मंदिराचं वर्क चालू आहे, कन्स्ट्रक्शन, त्यामुळे बंद आहे. फक्त इथून तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो मंदिर ना बंद होतं, मंदिराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर आम्ही इथे आलो चंद्रभागा नदी. चंद्रभागा नदीवरती ते काय रे? आम्ही इकडे आलो. अच्छा. आम्ही खाली गेलतो, आंघोळ केलेली सकाळी सकाळी एकदम थंड पाणी. मामाने टाकलं आतमध्ये, बोलतो आंघोळ काय त्याच्यातलं पाण्यात. तर तिकडून म्हणजे आंघोळ करून मग वरती आलो. हे काय आहे हे? काय म्हणजे विचारू तरी त्यांना काय आहे? द्वारकाधीश शिंदे सरकार वाडा. येताना जाऊ, येताना. हा, द्वारकाधीश मंदिर पंढरपूर. पहिले खाली जाऊ. ठीक आहे मित्रांनो, हे बघा ही आहे द्वारकाधीश मंदिर. पहिला आम्ही इथे जातो, त्यानंतर मग आम्ही मी काढतो, तुला देतो मी फोटो, टेन्शन नको. डायरेक्ट इथं पकड. मी तर हात आणेल मध्ये. नको आणणार रे. तुमचा वाडा हा. काय म्हणतं? अलाउड नाही. ए किरण, तर मित्रांनो ही चंद्रभागा नदी आहे. चंद्रभागा. आणि हे माझे मित्र कुणाल, प्रशांत. मी आता पर्स बोलणार होतो. पर्स काय तेच काय बोलू, प्राश बोलू का प्रशांत बोलू? हा, विचार करत होतो काय बोलू, प्राश बोलू का तुम्हाला सवय नाही ना त्या नावाची. हा. तरी चंद्रभागा नदी चालले आम्ही आता. नदी सुकली आहे पूर्ण रे, पण जाम मोठी आहे रे नदी. पाणी असेल ना इथपर्यंत असेल. हा, येत असेल इथे. वाट लागली असती. जायचं स्विमिंग करायचं. स्विमिंग पाण्यामध्ये दगडाची बोट होते. काय पाण्यामध्ये काय बोट इथे? प्रशांत बोलतोय की इथं एक बोट आहे जी दगडाची आहे, पण पाण्यावरती तरंगते. इकडे कुठेतरी बोलले ना, ऐकलं विचारायचं का कोणाला? पण मस्त आहे रे मंदिर जात असेल ना पाण्यामध्ये, जात असेल ना पूर्ण. हे मंदिर जात असेल पूर्ण पाण्यामध्ये, जात असेल भाई. लाइटिंग वगैरे. मला खरं बोलत होतं की मला पकवत होतं, माझी मस्ती करत होती. नाही रे, असू नाही शकतो. जेवण आहे. नाईस ब्युटिफुल प्लेस. हा, आत्ता भरल्यावर चांगलं. चंद्रभागा नदी. फक्त नदी घाण नाही केली पाहिजे लोकांनी. मंदिरच मंदिर आहे रे इकडे. तर पुंडलिक मंदिर आहे ते. हा, पुंडलिक मंदिर. अच्छा, हे का ते मंदिर? हे बघ रे. हा, हा. मित्रांनो हे ना हे पुंडलिक मंदिर आहे. पुंडलिक मंदिरची हिस्ट्री काय, ते पुंडलिक महाराज होते ना, ते आईची सेवा करत होते. ती सेवा बघून श्रीकृष्ण
ते प्रकट झालेले त्यांचे प्रत्येक गोष्टी खालची जेव्हा घालतोय काय नाही सेवा ना, बरोबर ना, तेच आहे ना हिस्ट्री. मग ते त्यांना प्रसन्न झाले आणि ते त्यांना म्हणजे दर्शन देण्यासाठी आलेले श्रीकृष्ण. तर ते पुंडलिक महाराज ते काय बोलले की तुम्ही बाहेर थांबा, मी माझ्या आईची सेवा करून झाल्यावर मी तुम्हाला भेट देतो दर्शन द्यायला ते आलेले. तर ते भेट देत होते. भेट देताना मग त्यांनी ती वीट दिलेली ना दोघांना, राधाकृष्णाला वीट दिलेली, त्याच्यावरती उभं राहायला सांगितलेलं. मग ते तेवढं काय बोलतात ते प्रेम बघून आईबद्दल ते इथंच परमनंटली राहिले. आणि मग त्यांना म्हणजे हे दिलं, वरदान दिलं, ते बोलतात ना आशीर्वाद दिला की मी लाईफ टाईम विटेवरती इथंच या पंढरपूरमध्ये उभा राहील. मग तेव्हापासून ते मंदिर आणि ती प्रथा चालू आहे. आणि चंद्रभागा नदी आहे, तर नदी घाण केली आहे लोकांनी, वाहतं पाणी नाही म्हणून घाण झाली आहे. बाकी ब्युटिफुल आहे. इथे सगळ्यांनी आपले स्टॉल, हे बोट, पोरं पोहतायत तिकडे. चला 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 मंडळी, व्हिडिओ काढू आपण आज. माऊली आहेत ना, चल ना. काय मासे पकडून न्यायचे मग. मी कंटिन्यू करतो. आहेत तर पळतात दिसणार नाही कॅमेरामध्ये, पण आहेत मोठ्या मोठ्या आहेत. इकडे पुढं मोठ्या मोठ्या अरे आहेत रे, पुढे ना, पुढे आहेत भारी. काय म्हणजे मला पाण्याची थोडीशी भीती वाटते, आतमध्ये काय निघलं नाही निघलं. गांडूळ एकदम पाण्यात. अरे वा, येतं रे तुला पोहता बाळा, छान पोहतो. इथं आता किरण बोट चालवत आहे, बोट चालवण्याची प्रॅक्टिस चालू करत आहे. अरे नाही निघणार, ते काढतोय आईच्या गावात. येतं रे, येतं तुला. बोट गेली पुढं. काढ ना, मी हे शोधतो. नाही ना, व्हिडिओ नका ना बोलत. काय शोधतोय? अरे हा गोळा करतोय, गोळा. अरे बा काय नको, शंका शिंपले काय. अरे जाऊ थांब, एवढ्या लांब आलायस. कुणाला एन्जॉय करायला सोडून भेंडी खरं भेटल्या तुला शंका शिंपले? भेटतंय. तू काय करशील, घरी घेऊन जाशील? घोंगा घे, घोंगा. अरे वा, छान आहे. वाईट अरे वा, चल कुणाला आलो आम्ही. शंख त्याला म्हणतात, शिंपलं याला म्हणतात. हे बघ रे, ते तर त्याच्यामधलं मेले. हा मेल, हा नाहीये, पण याला शिंपलं म्हणतात, शंख त्याला म्हणतात. हे पण घेऊन जा ना मग.
कुणाल भाई उड्या बुड्या मारल्या. कुणाल पोहला असता आता पायाला नसतं लागलं ना तुमच्या आधी मी पाण्यात असतो. ते तर बरोबर आहे, माहीतच आहे. स्विमिंग पूल मध्ये झालं माझ्या लय मजा आल्या. काय स्विमिंग पूल मध्ये पाणी नाही रे. नाहीच आहे पाणी. त्यांना मूर्ती भेटली. ये मच्छी चावते रे भेंडी पायाला मच्छा चावते. मच्छी नसेल रे बाबा. किरणे आलो. चल हे बाहेर चल. तर अशा प्रकारे तर मित्रांनो हेच होतं पंढरपूर सगळं काही. दर्शन तर आम्हाला आतमध्ये नाही भेटलं पण बाहेरून मुखदर्शन होतं. मुखदर्शन वगैरे आम्ही घेतलं. तिथं शिडी कोणती शिडी पायऱ्या नामदेव पायरी आणि हे मंदिर जिथं पुंडलिक महाराज आहे त्यांचं. ठीक आहे, तर आता इथं आम्ही हा ब्लॉग एंड करतो. तर तुम्हाला आवडला असेल पंढरपूरचा ब्लॉग, तुम्हाला इथं कसं यायचं काय यायचं ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगत राहील आणि खाली लिहून देईन. तर हा आता इथं आम्ही दर्शन करून इथं ब्लॉग एंड करतो. हा दर्शनाचा व्हिडिओ पण मी टाकतो. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जे पण पंढरपूरला येणार असेल त्यांच्यासाठी शेअर करा, त्यांना इझी होईल यायला. चप्पल बाहेर काढायची. चला माऊली, आपल्या आई वडिलांच्या नावानं दान करा, पूर्वजांच्या नावानं दान करा, अन्नछत्राला दान करा. फोटो वगैरे अलाउड नाही तर इथूनच. This is how look Pandharpur bus stand.